आता बुलेटिनमध्ये पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उच्च न्यायालयाने फटाके वाजवण्यासाठी केवळ रात्री 8 ते 10 परवानगी दिली होती। मात्र नागरिकांनी हे नियम सर्रास धाब्यावर बसवत रात्री 10 नंतरही फटाक्यांचा धूमधडाका सुरूच ठेवला होता। अगदी पहाटेपासून काही भागामध्ये फटाके फुटले। दिवाळीत मुंबईतील हवा आणखीनच बिघडली आहे। फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे प्रदूषण वाढलं असून आजही मुंबईत धुक्याचं साम्राज्य पसरलंय। आज सोमवती अमावस्येमुळे जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी जमली। सकाळी 7 वाजता पालखी कर्रा स्नानासाठी मार्गस्थ झालाय। 17 तारखेला मनोज जरांगेंची कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे सभा होणार आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी मनोज जरांगेंचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे। यापुढे शाखांवर अतिक्रमण केल्यास तोडीस तोड उत्तर देऊ असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। 31 डिसेंबर नंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल असंही राऊत म्हणाले। सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जहरी टीका करण्यात आली आहे। महाराष्ट्राचे अल्लाबक्ष भाजपच्या प्रचारास निघालेत। त्यांची आखरी मंजिल तीच आहे। ते भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाचा प्रचार करीत असल्याची टीका यावेळेस करण्यात आली आहे। सुप्रिया सुळेंनी पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत स्पष्टीकरण दिलंय। आमच्यात वैयक्तिक लढाई नसून वैचारिक लढाई असल्याचं त्यांनी म्हटलंय। बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंब एकत्र आलं होतं। मुंबईच्या दादरमध्ये दिवाळीनिमित्त गायिका आरती टिकेकरांच्या सुरेल मैफिलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस मोठ्या संख्येनं नागरिकांनी मैफिलीमध्ये उपस्थिती दर्शवली। दिवाळीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला नयनरम्य आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या रोषणाईमुळे अनेकांना सेल्फीचा मोह आवरला नाहीये। कोल्हापुरात दीपावली पाडव्याच्या दिवशी जिल्हा बँकेच्या सर्व शाखा सुरू राहणार आहेत। याद्वारे सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बँकेत ठेवी स्वीकारली जाणार आहेत। जळगाव शहरातील पिंपराळा परिसरामध्ये जय हिंद मित्र मंडळातील लहान मुलांनी दिवाळीनिमित्त शिवनेरी किल्ला साकारलाय। हा किल्ला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। वर्धा जिल्ह्यातील निराधारांना गेल्या 4 महिन्यापासून रखडलेलं 1,31,000चं अनुदान मिळालंय। यामुळे लाभार्थ्यांची दिवाळी गोड झाली आहे। मालेगावात सलमान खानच्या चाहत्यांची सिनेमागृहामध्ये हुल्लडबाजी पाहायला मिळाली। चित्रपट सुरू असताना सिनेमागृहात फटाक्यांची आतिषबाजी केल्यानं प्रेक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नवी मुंबई महानगरपालिकेने ऐन दिवाळीमध्ये 65 वर्षावरील नवी मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची दिवाळी भेट दिली आहे। 13 नोव्हेंबर पासून ही बस सेवा मोफत होणार आहे। दिवाळीत प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने आणखी 9 स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय। नागपूर ते मुंबई, सीएसएमटी ते दानापूर दरम्यान ही ट्रेन धावणार आहे। दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता पनवेल आणि नांदेड दरम्यान 4 अतिरिक्त उत्सव विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत। उत्तराखंडमधील उत्तरकाशीत यमुनोत्री महामार्गावर बोगद्याचे काही भाग कोसळलाय। बोगद्यात 40 कामगार अडकल्याची भीती यावेळेस व्यक्त केली जाते। अग्निशमन दलाच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय। कोकण रेल्वे मार्गावर 16 आणि 17 तारखेला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। यावेळेस 16 तारखेला मडगाव ते कुमठा दरम्यान दुपारी 12 ते 3 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर राजापूर रोड स्टेशन ते सिंधुदुर्ग मार्गावर गुरुवारी सकाळी 9:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे। गेल्या 3 महिन्यांपासून प्रायोगिक तत्वावर सुरू असलेली धुळे मुंबई एक्सप्रेस आता नियमित सुरू झाली आहे। खासदार सुभाष भामरे यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलाय। राज्यात पुढील 24 तासात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। देशासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात ढगाळ वातावरण निर्माण झालंय। राज्यातील तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली आहे। तर राज्यात पुन्हा थंडी सुरू होण्यास किमान 3 ते 4 दिवस लागतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे।
नंदुरबार जिल्ह्याला वातावरणामध्ये बदल झाल्यानं थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे। यामुळे जिल्ह्यात सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे। राज्यात दुष्काळावरून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय। मंडल निहाय दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मंत्रिमंडळ उपसमिती वेगवेगळ्या निकषांवर आधारित मंडळ स्तरावर जात असून लवकरच दुष्काळी मंडळाची घोषणा होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 फेब्रुवारीपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीनं मनपा प्रशासनानं नियोजन सुरू केलंय। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर शहरवासियांना 5 दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यापासून सुटका मिळणार आहे। कोल्हापुरातील हळदी कुरडू दरम्यान 4 ठिकाणी एअर वॉल्ट लावलेल्या फ्लेजचं नटबोल्ट दुरुस्तीचं काम सुरू आहे। त्यामुळे आजपासून कोल्हापूर शहरवासियांना थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होणार आहे। पशुखाद्याचे दर वाढल्यानं बळीराजा मेटाकुटीला आलाय। आधीच दुधाचे दर घसरले तर त्यात खाद्याचे वाढलेले दर, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत भाजीपाला फळांची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण झाली आहे, तर कांद्याला मागणी वाढल्यानं कांद्याचे भाव चांगलेच कडाडले आहेत। ट्रॉम्बे जेट्टीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मुंबई पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत। जैविक घटकांचा धोका न पोहोचवता जेट्टीजवळ इको टुरिझम पार्क उभारण्याचा पालिकेचा प्लॅन आहे। चर्चगेट ते अंधेरी दरम्यान धीम्या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 15 डबे चालवले जाणार आहेत। यामुळे 20 लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे। मुंबईतील घरांच्या विक्रीत 20% वाढ झाली आहे। नाईट फ्रँक या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मागील 12 दिवसांमध्ये 4,952 घरांची नोंदणी झाली आहे, तर तब्बल 363 कोटी 45 लाख 35,094 रुपयांचं उत्पन्न प्रशासनाला प्राप्त झालंय। मुंबई महानगरपालिका F दक्षिण विभागातील कम्युनिटी टॉयलेटची पुनर्बांधणी करणार आहे। यात परळ, शिवडी आणि वडाळा येथील कम्युनिटी टॉयलेट्स बांधणीचं काम महानगरपालिकेनं हाती घेतलंय। 12 नोव्हेंबरला धनत्रयोदशीच्या दिवशी एसटी महामंडळाला तब्बल 27 कोटी 62 लाखांचा महसूल मिळालाय। महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि अमृत योजनेमुळे एसटी प्रवाशांची चांगलीच पसंती मिळाली आहे। कोल्हापूर एसटी महामंडळाला एका दिवसात 1 कोटींचं उत्पन्न प्राप्त झालंय। त्यामुळे महामंडळाच्या कोल्हापूर विभागाची यंदा चांगलीच दिवाळी झाली आहे, तर पुणे मुंबईसह विविध मार्गावर सोडण्यात आलेल्या 150 जादा गाड्यातून तब्बल 17 लाख रुपयांचा व्यवसाय झालाय। कोरोनापूर्वी लासलगाव बस आगारातून सुरू असलेल्या बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली जाते। नाशिक, चांदवड, मनमाड, पुणे मार्गावर नियमित बस सेवा सुरू करण्याची लासलगाव प्रवासी संघटनेनं मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहराच्या पर्यटनासाठी लवकरच टुरिझम पॉलिसी तयार केली जाणार आहे। यासाठी पर्यटन अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करणार असल्याची माहिती मनपा प्रशासनानं दिली आहे। सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांचं जिल्ह्यातील प्रवेशद्वारावरील फोंडा घाटात स्वागत करण्यात आलंय। यावेळेस सिंधुदुर्ग वासियांनी पर्यटकांना स्वच्छतेचं आवाहन केलंय। पोलादपूर तालुक्यातील वारकरी भाविक कार्तिक एकादशीसाठी पंढरपूरकडे रवाना झाले, तर पायी दिंडी काढत भोर शिरवळ मार्गे पंढरपूरला निघाले। महापालिका शाळांना शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आता मनपा विद्यार्थ्यांना संगीतासह खेळाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यासाठी लवकरच 22 शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे। यात 11 क्रीडा तर 11 संगीताचे शिक्षक असणार आहेत। जळगावच्या रावेरमधील खिरडी ते बलवाडी हा रस्ता 1.5 वर्षातच रखडलाय। रस्त्याचं काम निकृष्ट झाल्यामुळे रस्त्याच्या मधोमध खड्डे पडलेत। यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतेय। ऐन दिवाळीत जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारीची घटना घडली आहे। यात 2 ते 3 जण जखमी झाली आहेत। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यास 2024ची लोकसभा निवडणूक लढणार नाही, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलं आहे। ऊसाच्या दराचा गोंधळ मिटल्याशिवाय कोणीही ऊस तोडी करू नये असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलंय। चालू हंगामात तुटणाऱ्या ऊसाला 3,500 रुपये दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोड न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळेस केलंय।
कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गुळ सौदे करण्यात येणार आहेत। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुळ मार्केटमध्ये हे सौदे काढले जातील। यंदाच्या हंगामात पावसानं कलाटणी दिल्यामुळे खरीपाला मोठा फटका बसला होता। त्यापाठोपाठ आता रब्बी देखील फटका खाण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकरी चिंतेत आहे। पुणे जिल्ह्यात रब्बी पिकांच्या 36% पेरण्या पूर्ण झाल्यात। रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या ज्वारी पिकाची 49% क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे, तर काही तालुक्यात भाताची काढणी सुरू झाली आहे। नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कापूस विक्रीकडे पाठ फिरवली आहे। कापसाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवण्याचा निर्णय घेतलाय। आगामी काळात चांगला दर मिळण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करतोय। लासलगाव येथील मानोरी केंद्रात पाडव्याच्या मुहूर्तावर भुसार आणि तेलबियांच्या लिलावाला सुरुवात होणार आहे। लिलावानंतर इलेक्ट्रॉनिक काट्यावर चोख वजनमाप आणि त्यानंतर लगेचच रोख चुकवती केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये थेट गायरान जमीन विक्री केल्याचा प्रकार समोर आलाय। गायरान जमिनीवर अतिक्रमण नंतर बनावट मुखत्यारनामा बनवत खरेदी करत ताबा मिळवलाय। याविरुद्ध तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पशुसंवर्धन विभागानं लंपी लसीकरणाचे 38 रेकॉर्ड ठेवलेत। उर्वरित लसीकरणाचा रेकॉर्ड नसल्यानं जिल्ह्यातील 5,35,000 पशूंच्या लसीकरणाची स्थिती निर्माण झाली आहे। नंदुरबार जिल्ह्यात पुरेसा वीज पुरवठा मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। यावेळेस 12 तास वीज पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रात एकाच दिवशी 1,251 ठिकाणी अनधिकृत वीज वापर करणाऱ्या महावितरणाकडून दणका देण्यात आलाय। यातून 83 लाखांचा अनधिकृत वीज वापर उघड झाला आहे। आमदार प्रवीण पोटेंनी बडनेरामध्ये पालिकेच्या बेघर निवारा केंद्रात दिवाळी साजरी केली आहे। यावेळेस त्यांनी निराधारांना अभ्यंग स्नान घालून भेटवस्तू देत दिवाळी साजरी केली आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात सकल मराठा समाजाने अर्धनग्न आंदोलन केलंय। भर दिवाळीत अर्धनग्न होत दिवाळी साजरी करत आरक्षणाची मागणी केली आहे। गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात शेतीमध्ये काळी दिवाळी साजरी केली। यावेळेस गंगापूर तालुक्यातील दुष्काळ घोषित करावा तसंच अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। यंदा पुण्यातील काही प्रकाशन संस्थांनी ऑडिओ स्वरूपातील दिवाळी अंकाची निर्मिती केली आहे। याद्वारे QR कोड स्कॅन करून YouTube चॅनलवर दिवाळी अंकाची लेख, कथा, कविता प्रेक्षकांना ऐकता येणार आहे। नागपूरमध्ये नागरिकांनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली। यावेळी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। दरम्यान फटाक्यांचं दृश्य कॅमेरामध्ये कैद झालंय। अकोला जिल्ह्यातील किड्स प्लॅनेट शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पॉकेट मनीमधून गायत्री बालिकाश्रमाला 31,000ची मदत केली आहे। यासोबतच 1100 दिव्यांची आरस करत चंद्रयानची प्रतिकृती साकारली आहे। गडचिरोलीतील आदिवासी पाड्यात गावातील स्त्रियांनी डोक्यावर कलश आणि दीप घेऊन गावात कलश यात्रा काढली आहे। आजही जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते। जालन्यात लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांच्या आतिषबाजीने आसमंत उजळून निघाला होता। न्यायालयाने दिलेल्या 8 ते 10 या वेळेत फटाके फोडत जालन्यातील नागरिकांनी दिवाळी साजरी केली। गडचिरोलीत चिमुकल्यांनी वाटप करण्यात आलेल्या फटाक्यांची आतिषबाजी करत दिवाळी साजरी केली। दिवाळीत फराळासोबतच वेगवेगळ्या फटाक्यांचा मनमुराद आनंद घेताना चिमुकले दिसतात। कुर्ल्यातील नेहरू नगर परिसरात आगीची घटना घडली होती। इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर ही आग लागली असून आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। अहमदनगरमधील गुलमोहर रोड परिसरात एका 4चाकी पंक्चर काढणाऱ्या दुकानाला आग लागली। या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुण्यात फटाका उडून घरात शिरल्यानं मोठी आग लागली। यात अख्खं घर जळून खाक झालं, तर पुण्यात जवळपास 10 ठिकाणी फटाक्यांमुळे आगीच्या घटना घडल्या आहेत। नाशिकच्या मने रोड परिसरातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत दुकानाचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नाशिकच्या येवल्यात नाकोडा फॅशन दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत प्रचंड नुकसान झालंय, तर ही घटना पाहायला नागरिकांनी मोठी गर्दी केली, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती।
भिवंडीतील 3 बत्ती परिसरातील 3 दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत दुकानाचं मोठं नुकसान झालंय, तर दुकानदारांना तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। पालघरमधील बोईसर येथे स्टेशनरीच्या दुकानाला आग लागली आहे। फटाक्यांच्या पेटलेल्या रॉकेट थेट दुकानामध्ये शिरल्यामुळे दुकानाने पेट घेतला। या दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। सोलापुरातील बार्शीत हॉटेल राजवाड्याला मोठी आग लागली आहे। या आगीमध्ये कोट्यावधींचं नुकसान झालंय। बुलढाणा जिल्ह्यातील उदयनगर येथे फटाक्यांमुळे कपडा मार्केटला भीषण आग लागली आहे। यात लाखो रुपयांचं नुकसान झालंय। मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे सोनेकलाईच्या 15 पट्ट्यांवर पालिकेनं धडक कारवाई केली आहे। यामुळे ऐन दिवाळीत कळंबादेवी येथील सोनेकलाईच्या कामगारांना आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। राज्यात दिवसेंदिवस मधुमेहाचा विळखा वाढताना दिसतोय। दर 1000 रुग्णांमध्ये 10,000 रुग्ण हे मधुमेहाचे आढळून आलेत। 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिवस साजरा केला जातो। राज्यात देशी गायी आणि म्हशींची पैदास वाढवण्यासाठी 6 भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा उभारण्यात आल्यात। यासाठी 27 कोटींची निधी मंजूर करण्यात आली आहे, ज्यामुळे नामशेष होत असलेल्या गोवगिरीय जातीचं संवर्धन देखील केलं जाणार आहे। कोल्हापूरमधील श्वानांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यानं 4 महिन्यात नसबंदी केली जाणार आहे। याबाबत नियोजन महापालिकेनं केलं असून यासाठी आवश्यक डॉक्टरांच्या मानधनातही वाढ केली जाणार आहे। बँकेतून बोलत असल्याची बतावणी देत सायबर ठग्यानं पोलीस कर्मचाऱ्याला गंडा घातलाय। यात मुंबई पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या खात्यातून 4.5 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली गेली आहे। मुंबईत मानसिक तणावातून 28 वर्षीय बँक कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली। परळमध्ये कुटुंबासोबत राहत असलेला आकाश या एका खासगी बँकेत नोकरी करत होता। दरम्यान घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे। बँक फसवणूक प्रकरणात बँकेतील अध्यक्ष मनोहर लाल यांना पुण्यात अटक करण्यात आली। त्यांच्यावरती 1.5 कोटींच्या फसवणुकीची घोषणा करण्यात आली आहे। पाकिस्तानाचा भारताविरोधात ड्रोनचा वाढता वापर समोर आलाय। गेल्या 4 वर्षात 593 ड्रोन दिसले असून 82 ड्रोन जप्त करण्यात आले, तर पंजाब सीमेवर बीएसएफ कडून ड्रोनची खास टेहाळणी करण्यात आली आहे। इस्रायलचा निषेध करणारा संयुक्त राष्ट्रसंघात ठराव मांडण्यात आला होता। या ठरावाला भारतानं पाठिंबा देत इस्रायलच्या विरोधात मतदान केलंय। हमासनं अपहरण केलेल्या ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायलच्या तेल अविवमध्ये मानवी साखळी तयार करण्यात आली, तर या ओलिसांची सुटका केल्याशिवाय इस्रायल युद्धविराम करणार नाही असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला दिला आहे। गाझामधील ज्यू हल्ल्यांविरोधात फ्रान्समध्ये मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात फ्रान्सचे माजी अध्यक्ष यांच्यासह अनेक पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला। गाझा शहरातील अल शिफा रुग्णालयाशी संपर्क तुटलाय असं WHOचे महासंचालक टेड्रोस यांनी एक पोस्ट करत सांगितलंय। या रुग्णालयातील कर्मचारी, शेकडो जखमी रुग्ण यांच्या सुरक्षेबाबत चिंता सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। बुएना विस्टा येथील स्थानिक समुदाय जंगलातील आगीमुळे हैराण झालाय। या आगीत काही घरांचं मोठं नुकसान झालंय। स्थानिक रहिवाशांना बाहेर काढण्यात यश आलं असून आगही आटोक्यात आली आहे। पाकिस्तानमधील हिंदूंनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली। मंदिरात प्रार्थना करत, फटाके फोडत, मिठाई वाटत आनंद व्यक्त केला।